सन्मानित केला जाईल। राजेजी पाटील आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सागरजी भालेराव यांना सन्मानित करायचं आहे। हे आपण पाहू शकता सन्मानाचं स्वरूप मायची उपदेणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मानचिन्ह जे भालेराव यांना नक्कीच या राष्ट्रवादी चषकाची आठवण देत राहील। या सत्कार सन्मानानंतर वळूया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्सकडे, बॅक टू कॉम बॉक्स। यस, थँक्यू सुभाष धुमाळ सर। हॅशटॅग मिस्टर कम्प्युटर। जाऊया सामन्याच्या दिशेने। पहिला चेंडू जीपर केलाय निर्धाव स्वरूपात। असं वाटलं की या पहिल्या चेंडूवर श्री गणेशा होतोय की काय, सिंगल धावी कन्वर्ट केली जाईल की काय, पण होताना मात्र पाहायला मिळत नाहीये। आपण पाहिलं तर सलामीची जोडी आहे, माफर दुसरा चेंडू आहे। आपण पाहिलं तर विजय आणि कमळाकर ही जोडी मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी मार्गवर आहे, उल्हासला आणलं गेलंय। तिसरा चेंडू घेऊन ऑन साइडला इथे मात्र तटवलं गेलंय। क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक धाव तर पूर्ण झाली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण झाल्या। जर 2 धावा कन्वर्ट करायच्या असतील ना तर निश्चितपणे कुठेतरी मात्र पहिली धाव ही अति वेगानेच घ्यावी लागेल, तर मात्र इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात। 2 धावा फलकावर जोडल्या गेल्या। धावफलक 2 धावेच्या बढतीनं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोचलं गेलं, सिरावलं गेलं 3 या अंकावर। हे चेंडू ही संपले गेले 3, अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी। याच निसर्गाची देण असलेले हे खेळाडू डावकुऱ्या त्याचा फलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळतोय। मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, कुठेतरी मात्र धावा घेणं किती महत्त्वाचं आहे हे ओळखताना कुठलीच संधी मात्र इथे सोडताना दिसत नाहीये। जेवढी संधी येते ना धावा कन्वर्ट करण्याची, ती संधी इथून मात्र घेताना पाहायला मिळते। एक धाव आली आहे। धावफलक एकेरी धावेने 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 या अंकावर धाव ही इथे मात्र जाऊन पोहोचले गेले। शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे। टीम मिटिंग ही घेतली जाईल, पण एकच विनंती करीन की षटक हाताळण्याकरिता फक्त 5 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे मात्र असणार आहे। त्या 5 मिनिटांमध्येच प्रथम षटक मात्र तुम्हाला संपवावं लागेल। 4 चेंडूचा खेळ घाललास, शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी, म्हणजे फर्स्ट इनिंग ही तुम्हाला 20 मिनिटमध्येच कंप्लीट करावी लागेल, याची नोंद घ्या। अन्यथा तुम्हाला मात्र स्ट्रिक्टली पॅनलाइज इथून मात्र केले जाईल। या 4 चेंडूचा खेळ घाललास, 5वा चेंडू घेऊन गोलंदाज या फटक्यामध्ये आहे ताकद, होता क्षेत्ररक्षक तैनात, कुठेतरी मात्र जकडून ठेवलं गेलं, पकडून ठेवलं गेलं। फलंदाजाला परतावं लागेल जेल बादच्या स्वरूपात। सुरेश म्हात्रे बाळ्या यस, ग्रामीण सम्राट बाळ्यामामा म्हात्रे, गरिबांची हाक बाळ्यामामा म्हात्रे। यस, गरजूंच्या मदतीसाठी धावून जाणारे एकमेव व्यक्तिमत्व बाळ्यामामा म्हात्रे। यस, त्यांचं ही गीत इथे मात्र वाजवण्यात आलं, सुरेख गीत, आणि जरूर हे गाणं कंटिन्यू करा, आम्हीही तुमच्यापर्यंत पोहोचू। एक सापळा रचला गेला होता, त्या सापळ्यामध्ये इथे मात्र अडकवण्यात यश आलं। यस, पहिलं षटक बघितलं तर पॉवर प्लेचं षटक आहे। कुठेतरी मात्र एक बंदिस्त मैदान इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं। विकेटचं पतन झालंय, 5 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय। धावसंख्या फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात जाऊन पोचली गेली आहे 4 या अंकावर। शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय। जसं जसं इथे मात्र सूर्य देवताही आपली रजा घेईल, तसं तसं मात्र इथे कुठेतरी एक वेगळा क्राऊड इथे मात्र बघायला मिळेल। शेवटचा अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज तयार, काय होईल? हा चेंडू आहे, 1 धाव तर इथे मात्र मिळतीये। मिसफील्ड झालाय आणि चेंडू इस निघून जाईल का? अंतिम चेंडूवर चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषा पार। थँक्यू डीजे। षटक क्रमांक 1 संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 8 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय। कुठेतरी थोडासा धीमा खेळ आपल्याला होताना मात्र पाहायला मिळतोय। असं वाटते की खंडाळा घाटामध्ये गाडी लागलाय की काय, पण जसे जसे मात्र षटक मात्र संपुष्टीला येतील, जसे जसे मात्र चेंडू संपुष्टीला येतील, तेव्हा मात्र एक वेगळं क्रिकेट जरूर पाहायला मिळेल। कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय मित्रांनो, प्लीज आम्ही विनंती तुम्हाला करतोय। 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला प्रथम सत्र संपवायचं आहे, याची नोंद घ्या। नक्कीच इथे मात्र जय हनुमान गोवे संघासाठी शुभेच्छा आल्यात। दिनेश भांबरे सर गोवे यांच्याकडून मात्र
शुभेच्छा आल्यात त्या शुभेच्छाही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद. असे शुभ आशीर्वाद सदैव राहू द्यात. नक्कीच इथे मात्र प्रथम क्रमांकचं षटक इथे मात्र संपुष्टात आलाय आणि धावसंख्या फलकावर मात्र 8 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलंय. दुसरं षटक हाताळण्याकरिता डिलिव्हर करण्याकरिता सुनीलला मात्र आणलं गेलंय. सुनीलवर जिम्मेदारी सोपवली गेल्यानंतर कशा पद्धतीने तोही मात्र इथे पार पडेल हे कुठेतरी इथे मात्र एक पाहण्यासारखं असेल. हे सुनील थोडंसं गेमला सुरुवात करा ही विनंती आम्ही तुम्हाला करतोय. नक्कीच आपण पाहू शकताय आमची टेनिस क्रिकेटची टीम ही सज्ज आहे. तदनंतर मात्र सर्व कॅमेरामॅन असतील त्यांचंही आम्ही खूप खूप आभारी आहोत कारण अतिशय सुंदर क्षणचित्र आपण इथून मात्र टिपताय. स्पेशली शाहरुखी असतील त्यांचंही आम्ही खूप खूप आभारी आहोत. इस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील इथे मात्र सज्ज झालाय दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. प्लीज फास्ट गेम स्पीडअप करा मित्रांनो ही विनंती करतोय. निर्बंध सुटले गेलेत. मैदान आता मात्र एक वेगळं सजवलेलं आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. पहिला चेंडू शरीराचा वेध घेतोय. नो रनचा इशारा आला. कॉलिंग महत्वाचा आहे. नो रनच्या इशाऱ्याला धाव थांबवण्यात आली आहे. निर्धाव फेक जरूर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. एकही धाव मिळणार नाहीये. निर्धाव स्वरूपात फेक झाल्यानंतर कुठेतरी मात्र आपापसात चर्चा ही फलंदाजाची होताना इथे मात्र आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. चेंडू क्रॉस दी लाईन खेळायचं होतं. पंचांचे दोन्ही हा सरळेशन वाईट बॉलचा इशारा आला. एकेरी धावेने धावफलक 9 या अंकावर मात्र जाऊन पोहोचलाय आणि यापुढील 40+ सामना असणार आहे. टीम निंबवली आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना पाहायला मिळेल टीम सरवली. बोथ टीम कॅप्टन्स आणि टीम बी रेडी राहा ही विनंती करतोय. हे षटक हे सत्र संपल्यानंतर नाणेफेक केली जाईल याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हाही चेंडू त्याच पद्धतीने खेळायचं होतं. आता मात्र नॉन स्ट्रायकरचा फलंदाज थांबणार नाहीये. कुठेतरी मात्र त्याला माहिती आहे की एक धाव ही खूप महत्त्वाची आहे. धाव ही खूप महत्त्वाची आहे आणि धाव मात्र इथे मात्र पूर्ण केली गेली आहे. या एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 10-10 या अंकावर. तब्बल चेंडू संपले गेले. तब्बल आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. दोन चेंडूचा खेळ संपलाय. दोन चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज सय्यार धीमा पावलाने चेंडू डिलिव्हर करण्याकरिता डिलिव्हर केल्यानंतर उंचावलंय चेंडूला. तो मॅच झोन मध्ये एका टप्प्या अखेर क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत धावा पूर्ण होतील तरी किती. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न केलाय. काय होईल याला म्हणतात संधी अजूनही होती. याला म्हणावं तरी काय. याला म्हणतात आत्महत्या करणं. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. कार्यकर्त्यांचा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने राजू मात्र जाताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. थोडंच गेम स्पीडअप करा मित्रांनो. आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आयोजकांकडून ही सूचना येते तीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थोडंसं गेम ही स्पीडअप करा. नक्कीच इथे मात्र विकेटचं पतन झालंय की चेंडू ही संपुष्टात आले. 3 धावसंख्या फलकावर 12. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ जुनी बाकी आहे. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज. पुढचा चेंडू ऑन साइडला इथे मात्र तटवलं गेलाय. एक धाव तर इथे मात्र मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि पंचांचा हात आकाशाच्या दिशेने. इथेही विकेटचं पतन. फलंदाज बाद. सुरेश म्हात्रे
येस धन्यवाद डीजे. नऊच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयालाही परताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज. नवीन फलंदाज जयेश ही जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यावर जिम्मेदारी सोपवली आहे. एक फिटनेस ही त्याचा आपण पाहू शकताय. कारण आपण पाहिलं तर सातत्याने क्रिकेटमध्ये फिटनेसलाही खूप महत्त्व दिलं गेलं आहे. एक वेगळे फिटनेस आहे. कुठेतरी मात्र ते फिटनेस आता मात्र कामाला येईल का? रन कन्वर्ट करत असताना कुठेतरी मात्र ते फिटनेस मात्र इथे कामाला येऊ शकतोय का? येस मान्यवर पाहुणे आमची रजा घेत आहेत. धन्यवाद आपण आलात. या स्पर्धेला अगदी बहुमूल्य वेळ आपण आम्हाला दिलात. आम्ही आपले खूप आभारी आहोत. युवा नेता पारिवली सागरजी भालेराव आहेत. त्यानंतर मुकेशजी गोरे आहेत. सिद्धेश जाधवी आहेत. आम्ही सदैव आपले ऋणी आहोत. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि या स्पर्धेची शोभा मात्र आपण वाढवली. तब्बल चेंडूही संपले गेलेत. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 4 धावसंख्या फलकावर 13. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धीम्या पावलांनी पुन्हा एकदा चेंडू डिलिव्हर करण्याकरिता सुरुवात केली गेली आहे. शरीराचा वेध घेतल्यानंतर यष्टीरक्षकडून थोडंसं फंबलिंग होताना मात्र इथे कलेक्शन करताना पाहायला मिळालं. निर्धाव फेक इथे मात्र जाणवली आहे. निर्धाव फेकीनंतर धावसंख्या फलकावर स्थिरावली गेली आहे. ब्रेक लावला गेलाय, रोख लावला गेलाय. 13 या अंकावर धावफलक मात्र स्थिरावला गेलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात. या 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. येस 20 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे प्रथम सत्र संपवण्याकरिता. याची 2 मात्र मित्रांनो तुम्ही जरूर घ्या. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पुढचा चेंडू, या चेंडूला दिली आहे दिशा. चेंडूला हवाई सफर घडून सरळ तकदील केलंय सीमा रेषा पार. येस आपण सर पाहिलं ना तर इस 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 19 या अंकावर. येस आत्तापर्यंत 2 षटक संपलेत आणि येस 2 षटकाच्या अंतिम चेंडूवरच मोठे फटके आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाले. येस आम्ही सातत्याने पुकार देतोय टीम गोवे संघ. येस 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे. येस टीम सरवली आणि इस 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. खूप टाइम घेत आहे टीम गोवे संघ. आम्हाला आयोजक त्या पद्धतीने दबाव पोहोचवत आहेत तोही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आयोजकांच्या वतीने ती विनंती आहे की थोडंसं गेम मित्रांनो प्लीज फास्ट करा, स्पीडअप करा. ही विनंती मी तुम्हाला करतोय. तिसरं षटक हाताळण्याकरिता दिलीपला मात्र आणले गेले. दिलीपवर ही जिम्मेदारी झोपवली आहे. बघूयात कशा पद्धतीने आता मात्र दिलीप पार पडतायत. प्रथम षटक बघितलं तर प्रथम षटकामध्ये 8 धावा कन्वर्ट झाल्यात. द्वितीय षटकामध्ये 11 धावा कन्वर्ट झाल्यात. तृतीय षटकामध्ये मात्र किती धावा इथून मात्र कन्वर्ट केल्या जातील. आल्या आल्या या पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. फटक्यामध्ये होती ताकद. 1 बाउन्स क्लिअर करून चेंडू सर निघून चाललाय सीमा रेषा पार. महाराष्ट्राच्या संगीताला लाभलेलं एक अनमोल रत्न शिंदेशाही घराणं आणि त्याच घराण्यातील मिलिंदजी शिंदे त्यांच्या मुखातून हे गायलं गेलेलं गीत. क्या बात आहे. सुरेख गीत आपण सातत्याने ऐकतोय आणि जरूर या स्पर्धेमध्ये गजर राष्ट्रवादीचा बाळ्यामामांच्या नावाचा आपल्याला होताना मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. येस आल्या आल्या सुरुवात दमदार केली आहे. सुरुवात दमदार ठोकलाय चौकार. 4 धावा इथे मात्र कन्वर्ट होताना मात्र पाहायला मिळतात. या 4 धावेच्या बढतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 23 या अंकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. दुसरा चेंडू हाही सरळ कन्वर्ट करायचं होतं. साईडला इथे मात्र कव्हर केलं गेलं. क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जोखीम पत्कारली आहे. जोखीम मात्र काय होईल. पंचांचं हात वन्स अगेन आकाशाच्या दिशाने रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद परतीच्या प्रवासाला. सुरेश म्हात्रे बाळ्या
यस, विकासाचा महामेरू वन अँड ओनली वन पळ्या मामा म्हात्रे. आपण इथे मात्र पाहू शकताय विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला परतावं लागलं. आम्ही आधीच म्हटलं की जोखीम पत्कारली आहे, ती मात्र जोखीम पूर्ण करतील का. आणि रनआउटची विकेट इथे मात्र होताना पाहायला मिळाली आहे. यापुढे 40+ सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने असेल टीम सरावली, तर दुसऱ्या बाजूने मात्र पाहायला मिळेल टीम निंबवली. बोथ टीम कॅप्टन्स आपण बी रेडी राहायचं आहे. हे प्रथम सत्र संपल्यानंतर नाणेफेक कक्षामध्ये त्वरित आम्ही तुमच्या समोर जोडले जाऊ. त्यामुळे आम्ही विनंती करतोय की आपण बी रेडी राहायचं आहे. येस, तिसरं षटक प्रगती पथावर असताना 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येस, दिलीप इथे मात्र सज्ज होतोय रनवेवर, या ट्रॅकवर चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. कशा पद्धतीने इथे मात्र चेंडू डिलिव्हर केल्यात. आपल्या भात्यातील आतापर्यंत 2 चेंडू तरी इथे मात्र फेकलेत. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा चेंडू उडवलाय, खूप वेळ हवेत आहे. नो मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, वन बाउन्स इथे मात्र झालाय. आणि त्यानंतर इथे मात्र क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याचा फायदा घेतल्यानंतर इथे मात्र 2 धावा कन्वर्ट झाल्यात. आणि 2 धावा कन्वर्ट झाल्यानंतर धावसंख्या फलकावर 26 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी. कशा पद्धतीने इथून मात्र खेळलं जाईल, कशा पद्धतीने इथून मात्र फेकले जातील हे पुढील चेंडू, हे कुठेतरी इथे मात्र पाहण्यासारखं असेल. गोलंदाज यार चौथा चेंडू, हाही चेंडू आहे अलोंग दी कार्पेटनी इथे मात्र तटवलं गेलंय. क्षेत्ररक्षक तैनात असताना सुरेख क्षेत्ररक्षण, अचूक क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे मात्र प्रस्थापित केला गेलाय. ही फेक टायमिंगला झाली आहे. कलेक्शन थोडंसं खराब होईना, पण प्रॉपरली इथे मात्र झालंय. येस, कलेक्शन थोडंसं खराब झालं, पण एक धाव इथे मात्र मिळाली. धावफलक एकेरी धावेच्या वरतीनं 27 या अंकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष. काय असणार आहे, कशा पद्धतीने इथून मात्र फेकले जातील. डावखुरे हाताचा फलंदाज समोर आहे. आम्ही सातत्याने उल्लेख करतोय की निसर्गाची देण असतील खेळाडू जर कोण असतील तर हे मात्र डावखुरे हाताचे फलंदाज. बघूयात कुठेतरी मात्र त्या अनुषंगाने आता मात्र तेही फलंदाजी करतील का. एक वेगळे स्ट्रोक, एक वेगळी फलंदाजी ही या सातत्याने डावखुरे हाताचे फलंदाज करताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण, निर्धाव फेक, 5 चेंडूचा खेळ कल्लाच. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. या चेंडूला उडवलाय, 2 क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चेंडू सरळ निघून चालला आहे. 1 बाउन्स क्लिअर करून सीमा रेषा पार. आधीही म्हटलं, दुसरं षटक संपल्यानंतर, तिसरं षटक संपल्यानंतरही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 31 या अंकावर जाऊन पोहोचले. सर, आपण पाहिलं ना तर की तिन्ही षटकांच्या अंतिम चेंडूवर मोठे फटके कन्वर्ट होताना मात्र इथे पाहायला मिळत आहे. यस, चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटक संपल्यानंतर टीम सरावली आणि टीम निंबवली आपण नाणेफेक कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. यस, 40+ सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यापुढील टीम सरवली आणि टीम निंबवली हे अंतिम षटक संपल्यानंतर आपण बी रेडी राहायचं आहे नाणेफेकीसाठी. यस, अंतिम षटक, निर्णायक षटक घेऊन मात्र कोण येईल हे पाहण्यासारखं असेल. पंचांचा इशारा आलाय, त्वरित क्षेत्ररक्षणी आपण सजवून घ्या. आय थिंक पेयवाहक पोहोचलेत, पेय विश्रांती होईल. तोपर्यंत देऊयात एक पुन्हा एकदा संधी आमच्या डिक जॉकीला आणि परतूया सामन्यामध्ये.
माननीय सन्माननीय आदरणीय महादेवजी घरत साहेब यांचं इथे मात्र आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. माननीय सन्माननीय आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके महादेवजी घरत साहेब यांचं इथे मात्र आगमन झालंय. रॉयल एंट्री त्यांची आपण पाहू शकताय. त्यांनाही आम्ही विनंती करीन की आपण येऊन सन्मानाने या VIP डॅशमध्ये येऊन सन्मानाने स्थान बनवायचंय. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यस भिवंडी माजी सभापती आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महादेवजी घरत साहेब यांचं इथे आगमन झालंय. वेलकम. आपलंही सहर्ष स्वागत आहे. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती आणि खऱ्या अर्थानं सभापतीपद भूषवत असताना विकासाचे वारे वाहायला ज्यांच्या मार्फत सुरुवात झाली असे आपले सर्वांचे लाडके महादेवजी घरत साहेब यांचं इथे आगमन झालंय. वेलकम सुस्वागतम. यस पहिला चेंडू आहे डिलिव्हर केलाय. आपण पाहू शकता या क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एक धाव तर इथे मात्र मिळते आणि धाव फलक काय होईल तर एकच धाव मिळेल का? एकच धाव मिळाली. एकेरी धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. आमचे गुणलेखक माहिती पोहोचतात 32 या अंकावर. बाबूशा सर आपण जर पाहिलं ना तर जे बाळ्यामामा स्टँड आपण पाहिलं तर त्याच्यावरती राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे इथे मात्र डोलताना आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. ते झेंडे आहेत ना ते कुठेतरी मात्र फलंदाजासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण ते मात्र वाऱ्याची दिशा दाखवताना इथे मात्र खूप महत्त्वाचं काम करतील. बघूयात काय होईल. डावकुरे आता जो फलंदाज आहे त्या झेंड्याला पाहून त्या ध्वजाला पाहून इथे मात्र फलंदाजी होईल का? कारण वाऱ्याची दिशा तिथून मात्र खऱ्या अर्थानं आता मात्र पाहायला मिळेल. याच अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्फत श्यामला आणले गेले. श्यामवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. चला काही मिनिटांचा अवधी तुमच्याकडे शिल्लक आहे अन्यथा मात्र पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्फत गोलंदाजी इथे मात्र यस तदनंतर समाजसेवक यस बिरजूजी मनेरा साहेब उपस्थित आहेत. आम्ही तुम्हालाही विनंती करतोय आपण क्रीडा मंच येऊन सन्मानाने स्थान बनवायचंय. आउट ऑफ दी पार्क चेंडूला सरळ धाडलंय सीमा रेषा पार. या सुभा पाठीशी सदैव राहणारा एकमेव व्यक्ती यस बाळमामा म्हात्रे त्यांचं इथे मात्र यस गीत आपण ऐकलं. षटकार आलाय. धावसंख्या फलकावर षटकाराच्या बढतीनं 38 या अंकावर. सन्माननीय बिरजूजी मानेरे साहेब यांचंही आगमन झालंय. आपलंही सहर्ष स्वागत आहे या राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये या टेनिस क्रिकेट विश्व जगतातील भव्य दिव्य स्पर्धा. आणि सुभाष धुमाळ सरही म्हणतात ना भूतो ना भविष्य. तब्बल 33 बाईकसह एक 4 व्हीलर ही स्पर्धा आपल्याला इथे मात्र खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. कारण टेनिस क्रिकेट विश्व जगतामधील एकमेव अशी स्पर्धा आहे तिथे एवढं भव्य दिव्य पारितोषिक आहे आणि खऱ्या अर्थाने VIP डाईस आपल्याला इथे मात्र आज पाहायला मिळतोय. जाऊया सामन्याच्या दिशेने. तब्बल 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. तिसरा चेंडू याही चेंडूवर प्रहार केलाय. हल्ला चढवलाय. होईल तरी काय पण तिथे मात्र थोडीशी ताकद मात्र फटक्यामध्ये कमी पडली की काय आता असं वाटायला मात्र सुरुवात होतीये आणि अपील केलं गेलंय. पंच आमचे तटस्थ आहेत. फलंदाज तो बॉक्स आहे जो बॉक्स आखला गेलाय त्या बॉक्समध्ये मात्र अगदी वेळेत मात्र पोहोचलाय. एकच धाव मिळेल. धावफलक एकेरी धावेने जाऊन पोहोचेल 39 4 गाड्यांच्या मोबदल्यात 39 या अंकावर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी. टीम निंबवली आणि टीम सरावली. 40+ बी रेडी राहा. हे षटक संपल्यानंतर आम्ही तुमच्या समोर त्वरित तिथे मात्र जोडले जाऊ. त्या दिशेने शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष आहे. अशा पद्धतीने इथे मात्र डिलिव्हर केले जातील. गोलंदाजी मार्फत गोलंदाज चेंडू आहे. बॅट इथे मात्र धावा मात्र मिळतील किती? धावा मात्र इथे मिळतील एकच. या एकेरी धावेने फलक जाऊन पोहोचेल 40 या अंकावर आहे. 40 धावा तर फलकावर जोडल्या गेल्यात. 40+ आव्हान इथे मात्र दिले जाईल का? येणाऱ्या मात्र पुढील या 2 चेंडूवर मात्र आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ खल्लास. धावसंख्या फलकावर 40. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे शेष आहे. यस टीम सरावली आणि टीम निंबवली. नाणेफेकीसाठी आम्ही वारंवार तुम्हाला पुकार देतोय. आपण तिथे मात्र बी रेडी राहायचं आहे. नाणेफेक कक्षाचा ताबा घ्यायला आपण सुरुवात करा. 4 चेंडूचा खेळ खल्लास. या जावकुऱ्याचा फलंदाज समोर आहे. घणाघाती फटके कन्वर्ट करण्यामध्ये माहिर. उंचावलंय चेंडूला. होईल तरी काय?
इथे मात्र झेल झालाय ड्रॉप. कॅच छुटा, बॉलर रुटा. इथे मात्र झेल सोडलाय. नक्कीच जिथे मात्र होत्या एक धावा तिथे मात्र देऊन बसल्यात खऱ्या अर्थानं मात्र 2 धावा. या 2 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय 42 या अंकावर. 5 चेंडूचा खेळ कलास, धावसंख्या फलकावर 42. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. शेवटचा अंतिम 1 चेंडू घेऊन गोलंदाज. अगदी फसवलं गेलं. यस, वाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात सरळ आहेत. वाईट बॉल आहे. एक धाव आली. धावफलक एकेरी धावेने. यस, 43 या अंकावर. टीम निंबवली अँड टीम सरवली 40+. बी रेडी राहा. अंतिम चेंडू केलाय प्रहार. चेंडूला सरळ धाडलंय सीमा रेच्या पार. जनतेच्या मनातला थँक्यू डीजे. रेकॉर्ड अजूनही अबाधित ठेवलाय. यस, नक्कीच आपण पाहिलं तर अंतिम चेंडूवर मोठे फटकेच कन्वर्ट होताना पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 49. विजयाकरिता 50 धावांचा आव्हान समोर ठेवलंय. 50 धावांचा आव्हान पार केलं जाईल का? राजूसाठी टाळ्या वाजवा. तब्बल 8 चेंडू आणि 25 धावांची खेळी करून तो मात्र मुच्या असलेला परतोय. एक चांगली खेळी इथे मात्र आपण पाहिली. मी विनंती करतोय नक्कीच दादा माझी सांगतोय तुमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये मात्र जोडले जातील बाबूशाह सर. शायरी किंग. जयदेवजी घरत साहेब, आपणास आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. मी विनंती करतोय टीम निंबवली अँड टीम सरावली 40+. व टीम कॅप्टन्स क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. नाणेफेक कक्षाचाही ताबा आपण घ्यायचा आहे. यस, नाणेफेक केली जाईल. भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय महादेवजी घरे साहेब आणि या गावदेवी अंजूर संघाचे माजी खेळाडू म्हणून यस माजी कर्णधार म्हणूनही त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं. आणि आम्ही आधी म्हटलं की महादेवजी घरे साहेब जेव्हा सभापतीपद ज्यांनी भूषवलं तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं विकासाचे वारे वाहायला इथून मात्र सुरुवात झाली आहे. मी मान्यवरांनी विनंती करतोय आणि जयदेवजी घरे त्यांनाही विनंती करतोय की आपल्याही शुभास या सामन्याची नाणेफेक केली जाईल. पवार दी पॉवर. यस, या नाणेफेक कक्षामध्ये मान्यवरांचंही स्वागत आहे. बोथ टीम कॅप्टन्स आपलंही स्वागत आहे. यस यस, निंबोली टीम कॅप्टन आणि सरवली बोथ टीम कॅप्टन्स आमच्या समोर आहेत.
भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय महादेवजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. इस नाण्याच्या दोन बाजू असणार आहेत. राष्ट्रवादी चषक 2022 आणि दुसऱ्या बाजूने असणारे ग्रामीण सम्राट बाळ्यामामा यांचं चित्र आपण पाहू शकताय. नाणेफेक केली जाईल. सन्माननीय आमचे माजी सभापती सन्माननीय महादेवजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. कॉल कोण देतोय? येस, निंबोली संघाचे खेळाडू इथे कॉल देत आहेत. राष्ट्रवादी चषक इथे मात्र कॉल आला आहे आणि यस, बाळ्यामामा नाणेफेक इथे मात्र जिंकली आहे सरवली संघाच्या खेळाडूने. नक्कीच मी मान्यवरांना विनंती करते आपण क्रीडा मंचाने सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. यस, नाणेफेक आपण जिंकलात. सर्वप्रथम निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण घेऊ. क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आहे. किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न तुमच्याकडून असणार आहे? 40च्या आतमध्ये राखण्याचे. की धन्यवाद. या आयोजनामध्ये खेळताना कसं वाटतं? आयोजन खूप सुंदर आहे. आम्हाला खेळायला जी संधी दिली त्याबद्दल आभारी आहेत. धन्यवाद. जास्ती वेळ घेणार नाहीये. बेस्ट ऑफ लक असेल कारण सामना मैदानात ऑन आहे. यस, टीम निंबवली जर का आपण नाणेफेक जिंकला असता तर तुमचा मत निर्णय कोणता असता? क्षेत्ररक्षणच. मनाविरुद्ध निर्णय आलाय. फलंदाजी वाटेला आली आहे. किती धावांपर्यंत मजल माराल? 45 ते 50. कोणते असे फलंदाज आहेत की त्यांच्यावर तुम्हाला सर्वाधिक भरोसा आहे आणि ते मात्र त्या टार्गेटपर्यंत नेण्यामध्ये तुम्हाला कामयाब राहतील? सुनील, सीताराम, साईनाथ, मी, राम. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. यस, त्याआधी देण्याआधी तुम्हाला एक विनंती विचारेन की या आयोजनामध्ये खेळताना कसं वाटतं? आयोजन तर खूपच छान आहे आणि या आयोजनामध्ये खेळायला जी संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. ओ टू कॉम्बॉक्स बाबूशाह सर. हेलो, तो चलिए धन्यवाद. तेजस्वी धोबी देखिए यहाँ पर अब टॉस बॉक्स पर देख सकते हो निश्चित रूप से अगला मैच का टॉस किया गया और यहाँ पर देखिए बात करेंगे कुल 50 रनों की टारगेट है और ये टारगेट देखते हैं कितना मुश्किल बनेगा, कितना आसान बनेगा. और चलिए थोड़ा जल्दबाजी कीजिए, स्पीड अप कीजिए, समय ज़्यादा मत लीजिए क्योंकि यहाँ जो है बहुत वक्त जा रहा है. अंपायर ने भी देखिए यहाँ पर आयोजन कमेटी ने भी थोड़ी सी नाराज़गी जताए हैं तो उस हिसाब से थोड़ी सी जल्दबाजी आपको करना होगा. यहाँ पर जय हनुमान सुगोई टीम के लिए देखिए बात करेंगे 50 रनों की टारगेट है और ये टारगेट देखते हैं कितना मुश्किल बनेगा, कितना आसान बनेगा. तो चलिए बात करेंगे यहाँ पर अकाउंट्स खोलता हुआ यहाँ पर देखिए बैटर की बात करेंगे तो यहाँ पर तानाजी देखिए और उनका साथ देने के लिए यहाँ पर दिलीप उतरे हैं. गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर गेंदबाज देखिए कमलाकर 40+ के खिलाड़ी देखिए. ये टेनिस क्रिकेट देखिए आजकल 40+ का मैच ना देखिए हमें कहीं कहीं देखने को मिलता था. आज डोंबोली लीजिए, रायगढ़, पनवेल, भिवंडी, महाराष्ट्र में कहीं भी लीजिए और इन्होंने एक टेनिस क्रिकेट में कहूँगा 4 चांद लगा दिए हैं. कभी कभी तो इस टीम को जब हम ग्रामीण में मौका दिया जाता है ना, रेगुलर क्रिकेट में अगर इन्हें 1-2 आइकॉन दे दिया जाता है ना फिर वो जाकर सेमीफाइनल फाइनल मैच में भी मुश्किल बना देते हैं. बहुत बढ़िया देखिए फिटनेस के लिए तो एक फ़ायदा है और आने वाला वक्त समय के लिए भविष्य के लिए भी वो दिखा रहे हैं देखिए. और आजकल देखिए 2-3 साल पहले जाइए 40+ का क्रिकेट है, हमें ऐसा देखते थे खिलाड़ी लड़खड़ाते हुए. अभी देखिए खड़े खड़े क्या बढ़िया देखिए ऑफ ड्राइव. कौन कहेगा भाई ये 40+ के खिलाड़ी है? यही बात का 2 साल पीछे जाइए इनका खेलने की अंदाज है और आज इनकी बल्लेबाजी देख लीजिए, कोई कह ही नहीं सकता है. क्या शॉट सिलेक्शन, कमाल का 4 रन. राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. बाबूशाह सर यहाँ पर देखें तो किंग ऑफ साइड सौरभ गांगुली की याद ताज़ा होती हुई शॉट के पीछे. नहीं बहुत बढ़िया देखिए लाजवाब, क्योंकि सबसे सफल जोड़ी में बात करेंगे ना बतौर ओपनर सौरभ गांगुली लीजिए, सचिन रमेश तेंदुलकर, इनके बीच में बहुत बढ़िया जो हिंदुस्तान के लिए एक हमें वो तोहफा कोहिनूर मिला था निश्चित रूप से. उसके बाद देखिए बात करेंगे वीरेंद्र सहवाग, गौतम गंभीर और उतना खास हमें शायद शिखर हिटमैन के बीच में देखने को नहीं मिला. इसलिए आज भी देखिए सौरभ गांगुली, सचिन रमेश तेंदुलकर सफल जोड़ी में जिनका नाम कहा जाता है. जिद्दी खिलाड़ी थे भाई, ठान लेते तो सामने वाले को भी नहीं मानते थे. यहाँ पर बहुत बढ़िया देखिए 1 रन, पिछला गेंद चौके दागे और उसके बाद सिंगल. इससे कहते हैं भाई हमें बंदूक भी चलाना आता है डिस्का 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 और गिटार भी बजाना आता है. और 40+ के खिलाड़ी कौन कहेगा भाई यहाँ से. इसलिए तो कहते हैं ना कहीं स्टेटस आपने देखते होगे कि शेर बुढ़ा हो चुका है, शिकार करना अभी भी नहीं बोला, तो उसका नज़ारा यही है. उम्र मायना नहीं रखता है. हमारे दर्शन दादा देखिए आज खुश हैं पूरी तरह से.
बेताबी हैं दूसरा मैच के लिए। मुझे लग रहा है लगभग रात या 9 या 10 के करीब है, और भी ज़्यादा लंबे, यानी पहले राउंड का हर मुकाबला समाप्त होने के बाद है। तो चलिए डिनर के बाद आपको उतरना होगा। बहुत बढ़िया, देखिए मैच फंसा था। देखिए कोई भी क्षेत्र में आप चाहिए ना, आपको मेहनत करना होगा, बगैर मेहनत से नहीं। देखिए आज भालिया मामा सबके दिलों में आज बसे हैं। देखिए आज समाज क्षेत्र में लीजिए, गरीबों को मदद, दान और ये सब, उसके साथ साथ देखिए आज टेनिस क्रिकेट में कितना बड़ा ऊंचा दर्जा। इसलिए तो कहता हूँ कि प्यास ऐसे जगाओ कि कभी ना बूझे, दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। और वो चीज़ देखिए, हमें बहुत बड़ी स्क्रीन देख सकते हो यहाँ पर। टूर्नामेंट का मेरे हिसाब से देखिए अभी तो ये शुरुआत है भाई, धीरे धीरे और कुछ नज़ारा आने वाला है, जहां आपको आगे जाकर खुला ओपन की मैच देखिए, आपको कृष्णा सातपुते जैसे खिलाड़ी, सिमन धकले जैसे खिलाड़ी, आपको और कहीं कहीं बड़े दिग्गज देखिए आपको देखने को मिलेंगे। निश्चित रूप से पुणे से, रायगढ़ से, महाराष्ट्र के देखिए हर जगह से, और उसके साथ साथ बात करेंगे महाराष्ट्र के बाहर के भी खिलाड़ी आपको देखेंगे। और उसके बाद ठाणे रायगढ़ 100 मैच, उसका भी इंतजार हो रहा, चर्चा कहीं यहाँ पर मैसेज आ रहा है, कब उस मैच का समय, डेट, ये निश्चित रूप से आपको काफ़ी जल्दी आ जाएगा। और लाइट ऑन कीजिए यहाँ पर, गुजारिश धन्यवाद। हमारे देखिए बात करेंगे गांव देवी अंशुर, आज ये टीम मैदान पर उतरेगी। प्रीतम दादा मड़वी देखिए कुल कप्तानों में जिनके नाम, और चलिए लाइट ऑन कर दीजिए, क्योंकि बात करेंगे ना 5-10 मिनट। देखिए अभी भी ऐसा नहीं, मुकाबला चल सकता है आगे तक, लेकिन उससे पहले हमको तैयारी रहना बहुत ज़रूरी है। देखिए कटआउट हम देख सकते हैं कई सारा, काशीनाथ दादा देखिए इनकी भी कटआउट हम देख सकते हैं। बहुत बढ़िया, देखिए डोंबिवली क्रिकेट को एक ऊंचा दर्जा दिए हैं प्रीतम से। बात करेंगे ना इनके काशीनाथ दादा देखिए निश्चित रूप से, वो सरपंच देखिए एक समाज क्षेत्र में देखिए कई सारा कटआउट हम देख सकते हैं निश्चित रूप से, जिनका जिक्र चर्चा होता रहेगा मैच समाप्त होने के साथ। इस टूर्नामेंट में देखिए तशरीफ रखने वाले हैं, और यहाँ पर देखिए बात करेंगे अभी भी 18 गेंद बचा है जीत के लिए। देखिए बात करेंगे ना 42 रनों की जरूरत है। चलिए जनरेटर ऑन कर दीजिए। चलिए काशीनाथ दादा देखिए कल आकर तशरीफ रखकर जा चुके हैं। आज डोंबिवली विभाग की बात करेंगे, आज खांबलपड़ा टीम देखिए, साई दादा सेलर देखिए, बात करेंगे नगर सेवक, और पूरी टीम देखिए उनका यहाँ पर देखने को मिलेगा। और खास करके मयूर जी, मैंने उनकी तरफ देख रहा था, मयूर जी मड़वी, क्योंकि जीतू लीजिए, नितेश लीजिए, इनके खास करीबी मित्र देखें, और इनका कल से चर्चा चल रहा है ग्रुप पर। बहुत बड़ी मेजबानी रहेगी निश्चित रूप से। चलिए बात करेंगे यहाँ पर उड़गढ़ टीम देखिए खेल रही है, साहिल जी पाटिल देखिए भलाई उनका टीम देखिए मुकाबला भी जीते, लेकिन फिर भी देखिए इनकी 40+ टीम के लिए शुभकामना देते हुए दर्शन जी पाटिल भी देखिए करीब से हैं। मैंने यही बात कहा, जब कोई टीम आपका मैदान पर खेलता है ना, शायद हम जिनके करीब रहते हैं उनका जिक्र कर लेते हैं, लेकिन राजू जी ऐसी कोई बात नहीं, पूरी गाँव देखिए आपके साथ, बड़े से लेकर बच्चे से लेकर दोस्त से याराना। देखिए आजकल ये चलिए गोएट टीम के लिए खेलते हैं राजू जी, लेकिन आज बतौर स्कोरिंग यहाँ पर देखिए हुक यहाँ पर, और जो एलिवेशन टाइमिंग वो शायद बेहतर देखने को नहीं मिला, लेकिन 1 रनों से यहाँ पर। चलिए इसी भी देखिए हमारे समाज सेवक देखिए बात करेंगे कैलाश पाटिल साहब देखिए एक प्यार सा तोहफा यहाँ पर रखते हुए, तशरीफ रखते हुए, बहुत बहुत आपका स्वागत है राष्ट्रवादी चषक में निश्चित रूप से। 2022 का देखिए अद्भुत नज़ारा देखिए प्रीतम जी, इसका चर्चा बहुत हो रहा है, अंतर्राष्ट्रीय दर्जा दिया जा रहा है इस टूर्नामेंट को निश्चित रूप से, और कहीं दर्शक बेताबी बेसब्री हो चुके हैं, उत्साहित हो चुके हैं। थाना रायगढ़ 100 मैच और सिटी क्रिकेट, जहाँ भिवंडी सिटी क्रिकेट भी आपको देखने को मिलेगा। उसके साथ बात करेंगे ओपन, बात करेंगे शायद भिवंडी सिटी ने पूरी ओपन मैच आपको देखने को मिलेगा। ऑल इंडिया ओपन प्लेयर देखिए जहाँ पर आपको देखने को मिलेंगे, महाराष्ट्र के कई सितारे देखिए वहाँ पर देखने को मिलेंगे। प्रमोद जी पाटिल साहब देखिए वो टीम के लिए देखिए शुभेच्छा एक राजू पाटिल जी हैं देखिए, ये अगर करीब रहे तो फिर ओहो, ये चलिए ताकत बहुत तेज लगाना चाहते थे, कहते हैं ना ताकत तो क्रिकेट में चलता है, क्योंकि टेनिस क्रिकेट में थोड़ी ताकत, जोर, टाइमिंग, एलिवेशन, ये सब कुछ भी बहुत ज़रूरत है। अल्पेश जी गायकवाड़ देखिए यहाँ पर हम बहुत बहुत अल्पेश जी, हम उम्मीद करते हैं शुभेच्छा है आपको, आपके बाजुओं में और ताकत है, इस तरह के आपने टेनिस क्रिकेट की हिस्ट्री में और दूर दूर तक पहुँचे निश्चित रूप से।
ये चलिए भाई वाइट का हिजाब इसलिए तो कहते हैं अगर ताकत की ज़रूरत होती तो बड़े बड़े पहलवान जॉन सीना WWE का देश लीजिए यहाँ पर रोमन रेजन से इनके पास ताकत की कमी नहीं है, लेकिन शायद उनके पास हम क्रिकेट में ज़्यादा उम्मीद नहीं कर सकते। क्रिकेट में इसलिए कहते हैं ना, आपकी नज़रें, टाइमिंग, प्लेसमेंट, ड्राइव। हमारे सुभाष धुमाल सर हमेशा कहते हैं कि मोबाइल में नेटवर्क, क्रिकेट में फुटवर्क के क्या बढ़िया शब्द देखिए, इस चीज़ों के लिए पहचाने जाते हैं। चहल करनी करना बहुत ज़रूरी है, कदमों का इस्तेमाल करना बहुत ज़रूरी है। यहाँ पर जगह पर खड़े खड़े देखिए, शायद 40+ के खिलाड़ी देखिए, हाँ ये तो चहल करनी करते हैं भाई, लेकिन ज़्यादा नहीं। इस बार देखिए थोड़ी सी गेंद ऊंचाई ले लिया, यहाँ पर लंबाई की है कमी, और कितनी तेज देखिए फील्डर भाग के आते हुए गेंद के नीचे 2 रन देखिए। इस क्रिकेट ने मैं कहूँगा 40+ के खिलाड़ी को एकदम से जवान बना दिया है। आजकल जिस तरह से भाग कर आना, भाग कर जाना, बहुत बढ़िया देखिए, फिटनेस के लिए मैं कहूँगा बहुत बड़ा अच्छा चीज़ हुआ है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से टेस्ट में 400 रन बनाने वाले 1-1 रन करके ब्रेन लारा, और रन बना है देखिए यहाँ से 12। चलिए समय जा रहा है यहाँ पर आयोजन कमेटी की तरफ से देखिए यहाँ पर खास वार्निंग चेतावनी। ओहो वाह रे वाह, AK-47 6 रन। चलिए बात करेंगे बालिया मामा के देखिए करीबी समर्थ यहाँ पर प्रमोद जी मात्रे साहब देखिए, इनकी तरफ से 3 छक्के के लिए, प्रमोद पाटिल साहब देखिए इनकी तरफ से 3 छक्के के लिए 1000 रुपया देखिए। और क्या छक्के दागे भाई, बता दिया यहाँ पर। लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है, सामने तेरा यहाँ पर गोए 40+ का बाहुबली खड़ा है। 18 रन देखिए, इन्होंने बता दिए भाई, इतनी जो ताकत हमारे पास है ना, ये वड़ापाव की ताकत नहीं है, कई सारी ताकत इसके अंदर है, और वो ताकत रख के हम क्या करें, हलवा पूरी खाए क्या, और यही इस्तेमाल कर लेते हैं। चलिए प्रमोद पाटिल साहब कहा जाए तो गोवा टीम के पैकर हैं। देखिए यही बात करूंगा, हमारे पास ना कोई ICC ना कोई BCCI, आज अगर टेनिस क्रिकेट देखिए इस ऊंचा मुकाम तक पहुंचा है, जैसे केतन तरे साहब देखिए एक बेहतर ओनर में जिनका नाम पहले आता है टीम के, पृथ्वी 11 के नाम से। और ये चलिए इसके बाद भी देखिए ताकत लगाना चाहते थे, लेकिन इस बार संपर्क नहीं हुआ। यहाँ पर 3 छक्के के लिए मौका था, लेकिन मेरे हिसाब से देखिए 40+ के खिलाड़ी होता है 3-3 छक्का, ऐसा कोई बात नहीं, लेकिन ताकत तो लगाए थे। 18 रन अभी भी बात करेंगे ना, 32 की ज़रूरत है। और जहाँ पर गेंद की बात करेंगे ना, गेंद बचा है 13 शब्द, एक गब्बर के लिए बहुत सफल था ये शब्द। अब 13 क्या होगा इस बार, देखिए कारपेट के सारे गेंद को खिलाओ हो, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए। यहाँ पर खराब फील्डिंग, नजरे हटी, दुर्घटना घटी, आया चौका यहाँ से, और मैच में अब आएगा मजा, क्योंकि यहाँ से देखिए 28 की जरूरत है, और आने वाला देखिए गेंद बचा है 12। चॅलेंज आले तुफान किती, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ। अहो गावात शहरात हाय गवगवा, मनात मामाच्या मायेचा पाझर, मनक मामाच्या मायेचा पाझर, मनक मामाच्या मायेचा पाझर। तो चलिए बात करेंगे, चौका आया अंतिम गेंद के पर, और मैच में थोड़ा सा मजा आता हुआ चौका आने के साथ। अभी देखिए 28 की जरूरत है, 12 गेंद। राजू जी जैसे कहते हैं ना, शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो ना एकदम सामने आ जाती है। तो क्रिकेट में देखिए एकाक चौके छक्के लगने से मुकाबला कितना करीब आता हुआ, 1 छक्के 1 चौके देखिए मैच को करीब ला दिया है। और कहते हैं ना, हमेशा मजबूत अपना इरादा करो, जीतेंगे हम, ये खुद से वादा करो, ये वादा हमेशा दिल के अंदर होना चाहिए। और अभी तक देखिए, चलिए वक्त मत लीजिए, यहाँ पर शायद यहाँ पर ड्रिंक्स से पानी पहुँचा है, चलेंगे थोड़ी सी डीजे मास्टर के पास, लेकिन जैसे ड्रिंक्स के से वापस आएंगे तो 12-28 का रहेगा यहाँ पर समीकरण। अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर, नेता भल्या भल्यानं केलं गार, अरे फ्लॉवर चेहऱ्याचा फायर, नेता भल्या भल्यानं केली गार। अरे जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार, अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार। जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार।
तो चलिए बात करेंगे यहाँ पर गणेश पाटिल साहब, देखिए सरपंच गोए, देखिए यहाँ पर खास करके गोए टीम के लिए देखिए शुभकामना आता हुआ, क्या बहुत बढ़िया। देखिए मैंने यही बात कहा, जब कोई टीम खेलता है ना, पूरे गांव देखिए आपके साथ रहते हैं, निश्चित रूप से बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर तो चलेंगे, यहाँ पर बना है, देखिए यहाँ पर बचा है 12 गेंद 28 की जरूरत है। और मैं हमेशा कहता हूँ, खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। और यहाँ पर इक्का तो दिखाए है, खास करके बल्लेबाजी की बात करेंगे। हाँ बंटू देखिए यहाँ पर है, और इस बार वो रहेंगे नॉन स्ट्राइक पर, स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज सौरभ गांगुली की यादें ताजा की यहाँ पर दिलीप है। कहते ना, अगर जिंदगी में कुछ पाना है तो भाई तरीका बदलो, इरादा नहीं। गाँव भी अंजुर देखिए, जिन्हें हार नहीं मंजूर है, इन्होंने अपने हिस्ट्री इतिहास के पन्नों पर जाकर देखिए, कोई भी नगरी ले लीजिए, इलाका तेरा धमाका मेरा, और आज भी इनका धमाका इस मैदान पर देखने को मिलेगा। बहुत बढ़िया। देखिए सुनील दादा गरत लीजिए, केतन दादा ऋषभ देखिए अभी तक जुड़े नहीं हैं देखिए, और पूरी देखिए उनका यंग कमेटी देखिए यहाँ पर बहुत बढ़िया काम लेते हुए। और यह चले भाई यहाँ से डॉट के, नहीं गेंद कम खेलना होगा। कहते हैं ना, अगर समंदर से दिल लगाना है तो फिर छोटे छोटे नदियों से टकराना होगा। 28 तक आपको पहुँचना है तो फिर ये गेंद कम खेलना होगा। नदी जब किनारा छोड़ देता है तो चट्टान भी तोड़ देता है। और ये चलिए, वाह रे वाह, खड़े खड़े देखिए ड्राइव कर दिया, इसलिए तो इनके नाम गांगुली के साथ जोड़ा गया। इसे कहते हैं मारता है कम, भगाता है ज्यादा, और एक 4 रन। तो चलिए अभी देखिए समीकरण बदल गया, यहाँ से चौका आ गया, तो अभी भी 24 का जरूरत है, गेंद बचा है देखिए 10। और बता रहे हैं देखिए दिलीप जी, ये कोई होली का रंग नहीं जो 2 दिन में मिट जाएगा, ये 40+ क्रिकेट है दोस्तों, ये आखिरी गेंद तक रंग आएगा। बहुत बढ़िया मैच देखिए, हार मानने को तैयार नहीं है, क्योंकि 40+ का मैच कहा जाए ना, इसमें ज्यादा दिमाग चलता है, ये दिमाग से ज्यादा खेला जाता है। ये देखिए दिमाग से खेल रहे हैं भाई, इसलिए तो फरिश्ते पिक्चर में सदाशिव ने कहा था, ओहो चींगो चींगो, इतना नजदीक था निशाना लेकिन नहीं दाग पाए। और इतने वजनदार खिलाड़ी बंडू देखिए दूसरा रन मुकम्मल कर लिए, इसलिए तो कहा भाई ये 40+ का मैच ना ज्यादा दिमाग से खेला जाता है। चाय हमेशा कप से पिए जाती है, प्याली से नहीं, और 40+ का क्रिकेट ना हमेशा दिमाग से खेला जाता है, ताकत से नहीं। यहाँ पर समीकरण बदलेगा देखिए, 9 गेंद है और यहाँ से 22 का जरूरत है, लेकिन कहीं ना कहीं यहाँ पर कहते हैं ना, कौवे के चोंच मारने से पहाड़ में सुराख नहीं गिरता है। सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो, आपको ये 22 यहाँ तक पहुँचना बहुत मुश्किल। ओह, और एक देखिए ऑफ ड्राइव 2 फील्डर के बीच से, और गेंद गया यहाँ पर। क्या कमाल का चौका देखिए भाई, बता रहे हैं दिलीप, कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की, मुस्कुराने की, मुस्कुराने की। त्यांचे पाठी राखे हो जीवा भावाचे, आहे स्टँडर्ड मामाची पावर। देखिए थोड़ी सी आपको रुकना चाहेंगे, सेकंड इनिंग चला, चलिए स्पीड ऑफ कीजिए। यहाँ पर अभी भी देखिए 18 की जरूरत है। गेंद की बात करेंगे देखिए, जहाँ पर 8 गेंद बचा है, और क्या खड़े खड़े दिलीप बढ़िया बल्लेबाजी करते हुए, लाजवाब शॉट सिलेक्शन देखिए कितना कमाल का। इसलिए तो कहता हूँ भाई, जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चार्टिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए। हमारे आजकल के नौजवान कहाँ पर देर रात तक तो वो चार्टिंग पे लगे रहते हैं, एक जगह नहीं कभी कभी 4 जगह चार्टिंग करते रहते, कहते हैं जानू मेरी टाइपिंग स्लो है। भाई दिलीप जी की बल्लेबाजी देख लीजिए भाई, शॉट सिलेक्शन देखिए क्या कमाल का, जगह पर खड़े खड़े। इसलिए तो कहते हैं किसी की शकल को देखकर उसकी अकल का अंदाजा मत लीजिए। बहुत बढ़िया देखिए, 18 रनों की अभी भी जरूरत है। टाइमिंग देखिए यहाँ पर अंपायर बता रहे हैं, अंपायर जी क्या करें भी तो क्या करें, इस चीज़ों के लिए तो हम भी काफ़ी, आप भी कोशिश कर रहे हो, लेकिन हमारे 40+ के खिलाड़ी, मैं तो कहूँगा ये फिर भी बहुत बढ़िया वक्त ले, रेगुलर खिलाड़ी तो इससे ज़्यादा वक्त ले रहे हैं। 1.5 घंटा लगा दिए उन्होंने पहले मैच में, देखिए दूसरा मैच भी देखिए समय गया। और देखिए इतना बड़ा टूर्नामेंट खेल रहे हैं ना राजू जी, कोई नहीं चाहते हैं कि मैच हम इस टूर्नामेंट से बाहर हो जाएं, इसलिए चर्चा ज़्यादा हो रहा है मैदान के अंदर। 7 गेंद देखिए, अभी 17 का ज़रूरत है।
और आखिरी गेंद के ऊपर आर लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है। सामने देखिए मंडू, देखिए बात करेंगे गोवे टीम का बाहुबली, 12 पे बल्लेबाजी कर रहे हैं और यहाँ पर जरूरत है इनके बल्ले से एक बड़ा हिट आना। 17 का जरूरत है। देखिए यहाँ से जहाँ पर गेंद बचा है, 7 गेंद बचा है। अगर ये गेंद निकला डॉट या विकेट है फिर मैच होगा थोड़ा सा पलटवार। देखिए ओडगढ़ टीम के थोड़ा पक्ष में जाएगा। अगर ये गेंद के ऊपर चौका या छक्का आ गया तो फिर बाजी पलटेगा। यहाँ पर तो देखते हैं सबकी नजरें निगाहें इस गेंद के ऊपर। कहते हैं ना हमारी कमेंट्री से कभी खेल नहीं समाप्त होता जब तक मैच का आखिरी गेंद अक्रॉस द लाइन। ताकत तो जोर लगाए थे लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपन्न नहीं, क्योंकि गेंद आने से पहले बल्ला फरार। जैसे कहते हैं ना कभी कभी मंडप पर दूल्हा पहुंचने से पहले दुल्हन फरार हो जाता है कभी कभी। टेनिस गेंद देखिए वक्त लेकर जाता है। और अभी भी देखिए बात करेंगे ना 6 गेंद 17 का जरूरत है। कहते हैं ना सच कहते हैं दुनिया वाले, जिसको समंदर मिल जाए ना वो बारिश को भूल जाते हैं। और क्रिकेट के देखिए इतिहास के हिस्ट्री में रिकॉर्ड तो उठता है लेकिन कभी मिटता नहीं है। हसनैन जी बहुत बहुत स्वागत, बहुत बढ़िया काम करते हुए टेनिस क्रिकेट .in लाइव है। चलिए LED स्क्रीन ये भी ऑन कर दीजिए भाई। एक 1.5 घंटा जाता है नींद आने के लिए और पूरा प्रेशर रहता है। बहुत बढ़िया मेहनत है। लेकिन यहाँ से देखिए 6 गेंद के पर 17 का जरूरत था, लेकिन अभी देखिए 5 गेंद 16 का जरूरत है। स्क्रीन पर आप देख सकते हो बहुत बढ़िया अपडेट देखिए यहाँ से मिलता है। टेनिस क्रिकेट .in लाइव है। यही तो इनके अंदर है खासियत है, कमेंट्री करने का और कुछ आ जाता है मजा। क्योंकि बतौर स्कोरर देखिए राजू जी पाटिल ये तो बहुत बढ़िया काम कर रहे हैं, लेकिन स्क्रीन में देखिए टेनिस क्रिकेट .in लाइव है ये और बेहतर हमारे काम को आसान करते हुए। हमारी तो आवाज़ तेज निकल रही है, भाग रही है, लेकिन इसके पीछे यही राज है कि अपडेट अगर बेहतर मिलता रहे तो फिर कोई भी चीज़ें। डीजे भी बहुत बढ़िया देखिए माहौल थोड़ा सा देखिए आज दर्शक थोड़ा सा यहाँ पर शाम का समय है भरते जा रहे हैं। थोड़ी सी दर्शक उम्मीद करते हैं आगे जाकर, लेकिन अभी तो मैं तो यही कहूँगा टेलर है भाई, पिक्चर पूरा बाकी आने वाला ऑल इंडिया ओपन देखिए बचा है। थाने रायगढ़ 100 मैच अभी से देखिए चर्चा हो रहा है, लेकिन यहाँ से देखिए 5 गेंद के ऊपर 16 का जरूरत है। कहते ना लोहा जब ठंड रहता है तब मजबूत रहता है। और ये चलिए वाह रे वाह क्या कमाल की गेंद यहाँ पर डॉट निकालते हुए। कहते हैं ना पान खा जुल्फे बना शराब पीना छोड़ दे भाई, चौके लगाओ छक्के लगाओ डॉट गेंद खेलना छोड़ दो। यहाँ से डॉट गेंद खेलना कोरोना को दावत देना, कोरोना टाइम में आपको रख लेगा कहीं ना कहीं, क्योंकि गेंद बचा है 4 16 का जरूरत है। यहाँ से हर गेंद के पर चौका आना बहुत ज़रूरी है। मुश्किल थोड़ा सा लगते जा रहा है। आज लगता है ओलघर नगरी झूमेगा फिर से एक बार। रेगुलर टीम भी देखिए इनका पहला मैच जीते हैं और 40+ का टीम भी लगभग देखिए अभी तक जीत के दहलीज पर पहुंच रहे हैं, लेकिन ये कहना आसान नहीं है क्योंकि जब तक मैच देखिए समाप्त नहीं होता। 3 गेंद देखिए 15 का जरूरत है। इस गेंद के ऊपर देखिए एक बड़ा हिट, यानी कुंडी मत खटखटाना सन्नाटा है जमाना। हो सके तो एकाक चौके या छक्का,
ये लगता है ना फिर मैच में आएगा मजा। अगर यहां से चौका या छक्का नहीं आता है तो फिर मुश्किल बन जाएगा। कहते हैं ना, जिंदगी में मुश्किल आए तो उदास मत होना और घबराना नहीं, क्योंकि कठिन रोल हमेशा एक अच्छे एक्टर को दिया जाता है। और जो दिलीप यहाँ पर एक सबसे अच्छे एक्टर, अच्छे खिलाड़ी इस टीम के, देखिए अभी वो स्ट्राइक पर हैं और यहाँ पर देखिए 19 पे वो बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन 3-15 समीकरण। और यही चलिए बात कर रहे हैं, जिंदगी में कठिनाई आए तो घबराना नहीं, कठिन रोल हमेशा का अच्छी एक्टर को दिया जाता है। वाह रे वाह, यहाँ पर दिलीप ने छक्के दागे और बता दिया भाई आता रंगाता आला मैच, क्योंकि बचा है 2 गेंद। जीत की बात करेंगे तो यहाँ से 9 की जरूरत है। रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये, रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये, खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये। डीजे धन्यवाद। देखिए अभी 2 गेंद 9 की जरूरत है। कहते हैं ना, मंजिल मिलता है उन्हीं की कदमों पर जो चलता है खुद की पैरों पर। और दिलीप ने क्या कमाल की बल्लेबाजी करते हुए, वाह रे वाह, छा गए गुरु। कहते हैं ना, कश्ती कभी भी डूब सकता है, तकदीर कभी भी बदल सकता है। 2 गेंद 9 की जरूरत है और ये 40+ मैच है। मैच का रिजल्ट कभी भी बदल सकता है। क्या बढ़िया यहाँ पर दिलीप ने देखिए संघर्ष करते हुए, इसे कहते हैं हारने में। और ये चलिए यहाँ पर क्या, यहाँ पर 2 रन भी आता है तो सुपर ओवर के लिए मैच जिंदा रह सकता है। इनका सुपर ओवर नहीं है, इसलिए तीसरे के लिए भाग रहे हैं। इनकी कंपलसरी देखिए यहाँ पर, इसके लिए यहाँ पर तीसरे के लिए भाग गए और तीसरा रन भी कंप्लीट कर दिए। वाह रे वाह, क्या कमाल का मैच। कौन कहता है 40+ के खिलाड़ी भागे भाई। 3 रन अभी देखिए, 1 गेंद 6 की जरूरत है। अब मैच में आएगा मजा। कंपलसरी चेसिंग देखिए, इसलिए 3 रन भाग कर लिया। और दिलीप की मैं जितना भी तारीफ करूं उतना ही कम। और बंडू देखिए, इनके ऊपर भाई जिम्मेदारी रहेगा, क्या चका दागेंगे। कल जिस तरह के राहुल टेवटिया और बात करेंगे रशीद खान की जोड़ी और गेंदबाज की कमर तोड़ी, और आज देखिए ये जोड़ी क्या यहाँ पर गेंदबाज का कमर तोड़ पाएंगे। क्या बढ़िया मैच। ये मैच कांटों का हो चुका है। दर्शकों की धड़कनें देखिए यहाँ से बुलेट ट्रेन के जैसे धक 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 धक। और यही तो 40+ की मैच की खासियत है, जहां पर धक 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 बढ़ा देती है। और यही कहा था कि ये मैच दिमाग से खेला जाता है, आखिरी गेंद तक जाता है। चलिए अंतिम गेंद के ऊपर एक बार जोरदार तालियां बजना चाहिए। आने वाला 1 गेंद 6 की जरूरत है। फील्डर देखिए कितना नजदीक लगाया गया है। पेसर देखिए, जहां पर आपको कितना मुश्किल था ये मैच को बचाना या भी जीत की दहलीज पर। और यहाँ जो 3 रन गया ना, दिलीप ने जो भाग कर लिए, कमाल का मैच भाई। तो चलिए अंतिम गेंद 6 की जरूरत है। और फील्डर देखिए कहां पर रखा गया है, नजदीक रखा गया है। मैं नागिन डर थोड़ी सी यहाँ पर पैदा करने के लिए। और अंपायर बता रहे हैं आप थोड़ा सा और पीछे जाइए भाई। क्या फील्डिंग लगाया जा रहा है भाई, कसी हुई फील्डिंग। यहाँ पर हार मानने को कोई भी नहीं है तैयार। और दोनों टीम बता रहे हैं हम जीतवे, लड़वे, ये मैच जीतवे। हम हैं KKR, हैं हमेशा तैयार। और देखते हैं यहाँ पर 1 गेंद 6 की जरूरत है। ओहो, मिस हुई गेंद और खुश हुई वडगढ़ टीम। कहते हैं ना, हारने में बुराई नहीं है भाई, हार मान लेने में बुराई है, लेकिन हार नहीं माने हुए टीम से हनुमान। चलिए बहुत बढ़िया। देखिए सेकंड करके दोनों टीम को निकलना होगा। अगला फिर एक 40+ मुकाबला शायद, क्योंकि आज की बात करेंगे ना, यहाँ पर 2 40+ मुकाबला खेला जाना है। इसके बाद देखिए अगला एक 40+ का मैच खेला जाएगा। उसके बाद हमें रेगुलर मैच की तरफ फिर से कदम बढ़ाएंगे, चलेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ। और उसके साथ